नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांचे जीवन, शेतकऱ्यांचा संघर्ष, शेतकऱ्यांचे बलिदान, शेतकऱ्यांचे कष्ट आणि यांना सगळे मिळून ज्यावेळी शेतकरी पीक पिकवतो आणि मार्केटमध्ये व्यापारी लोक कसे दलाल लोक शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन स्वतःचे बंगले उभा करतात, या सगळ्या गोष्टींचं सविस्तर उदाहरण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचं आव्हान आहे माझं. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही या व्हिडिओला स्किप करू शकता, कारण व्हिडिओमध्ये काहीतरी असे महत्त्वाचे मुद्दे पडणार आहे जे कदाचित तुम्ही ऐकू शकत नाही आणि ते तुमच्या डोक्याच्या सुद्धा बाहेर जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही अजून सुद्धा या व्हिडिओला स्किप करू शकता, हे माझं आव्हान आहे. तर मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूयात. आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर अरविंद ॲग्रोटेक तुमच्याच हक्काचं चॅनल, तुमचं चॅनल सबस्क्राईब करून टाका. शेतकऱ्यांची मुलं हुशार नसतात असं नाही, पण शेतकऱ्यांच्या मुलाला चांगले शिक्षण घेऊन पुढं काहीतरी करावं त्यांनी, अशा प्रकारची संधी दिली जात नाही. शेतकरी पीक पिकवत नाही असं नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळेल याची ठिकाणी संधी दिली जात नाही. शेतकरी काबाड कष्ट करत नाही असं नाही, शेतकरी काबाड कष्ट करू नये. ज्यावेळेस त्याच्या मालाला मार्केटमध्ये नेलं जातं अशा टायमाला व्यापारी लोक आणि दलाल लोक शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन स्वतःच्या या ठिकाणी घरं बांधले जातात. त्या टायमाला शेतकरी इथं हरून जातो. या प्रकारे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांचा संघर्ष दिसून येतो, पण त्या संघर्षाला दाबवण्याचं काम आपलं सिस्टम करतं. हो, 80 रुपयाचा पिझ्झा 150 रुपयाला जरी झाला ना तर झक मारून घेऊन खातात. पण शेतकऱ्यांची मेथीची जोडी 20 रुपयांनी जर महाग झाली ना, अरे एवढं महाग असते का कुठं? मोठमोठ्या मॉलमध्ये ज्यावेळेस कपडे घ्यायला जातात आणि तिच्याच्या मॉलवालीने चुकीनंच म्हणू द्या की सर जरा मोठ्या बजेटचा कपडा आहे, तुमच्या जरा रेंजमध्ये नाही, तर गडी खिशातला बंडल खाली टाकतो, आलं बोल किती पाहिजे तर, पण तुला आवडला ना तू लगेच घेऊन टाक. तेच गडी माझी मार्केटमध्ये जाऊ द्या आणि त्यांनी म्हणू द्या की सर यार वांगे जरा 50 रुपये पावशेर आहेत. अरे वांगे का सो नाही, लगेच त्याच्या घरावरचा स्लॅब खाली पडतोय. ही तर फक्त सुरुवात आहे. शेतकऱ्यांसोबत खरा खेळ कधी खेळतात माहिती की लोक. एखाद्या टायमाला जर फिरत जरा खेडेगावात जर चक्कर मारली किंवा पाहुण्याच्या घरी आले ना, जातात इथून 2 गोण्या बाजार घेऊन जातात. कारण जातात बाजारात घुसतात, और काव मावशी वार घरचंच येणार, वावरातच येणार, काय देऊन टाका ना 10-3 जोड्या. आणि ती जोडी त्यांना शहरामध्ये 50 रुपयाला एक मिळत असते. पण इथं कुठं सांगणार आहे? इथं थोडी म्हणणार आहे की मावशी यार तुम्ही इतके दिवस काबड कष्ट करतात, इथं तुम्ही जोडे ऐकताय, इथं 10ला 3 पण आमच्याकडे 50 रुपयाला एक जोडी चालू आहे. इथं 10ला 3 म्हणलं का 2 पोते जोड्या घेऊन जातील तिथं, पण तिथून 50 रुपयाला खरेदी नाही करायचं. इथं त्या शेतकऱ्यांसोबत मस्ती करत बसायची, ते शेतकऱ्यांचं इथं बोट टोचत बसायचं त्यांना आणि त्यांच्याकडून सस्त्यात मस्त खरेदी करून तिकडे झक मारायची. एवढ्या सगळ्या गोष्टीवर आता इथं छोटं मोठं प्रकरण आहे जे घासगीस करून शेतकऱ्याकडून घेतलं जातं, पण इथं मोठे मोठे प्रकरणं सुद्धा होतात. आता ती तुम्ही लक्षात घ्या की काय प्रकरणं असतात. शेतकरी ज्यावेळेस शहरामध्ये जातो ना मित्रांनो, शेतकऱ्यांचाच माल असतो तिकडं, शेतकऱ्यांचा माल इथून तिकडं सप्लाय होतो. आता जसं की आपण जे काही धान्य वगैरे असतं, ज्वारी, बाजरी, गहू, हे धान्य इथून शहरामध्ये जातं, तिथून शहरामधून विकरून व्यापारीकडे जातं. आणि एखाद्या टायमाला आपला जे खेडेगावातला शेतकरी तिथं राहायला गेलेला ना भाडीने किंवा काही कामानिमित्त, त्यांच्या मुलाचं शिक्षण चालू आहे, त्या टायमाला ज्यावेळेस त्यांना धान्य अन्न घ्यायचं राहतं ना मित्रांनो, 1 रुपयामध्ये घासकूस होत नाही, 1 रुपया सुद्धा कमी होत नाही. तर शेतकऱ्यांच्याच मालाला शेतकऱ्यांनाच विकत घ्यावं लागतं. त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की गेलेले आहात तुम्ही जा, पण एक ना एक दिवस परत आपल्या गावाकडे वापस या. कारण मित्रांनो, शेतीचं जग तुम्हाला जरी आता दिसत नसलं, शेतीचं युग दिसत नसलं, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगतो मी, माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये मला 3-4 प्रकारच्या निगेटिव्ह कमेंट येतात की शेतकरी लोक मला म्हणतात की दादा आम्ही लहानपणीपासून तर मोठे होईपर्यंत ऐकत आलो की शेतकऱ्यांचे दिवस येणार, पण शेतकऱ्यांचे दिवस येणार कधी? अरे मालक, शेतकऱ्यांचे दिवस येतील कसे राहो? जर तुम्ही अशा प्रकारचे स्थलांतर करणं सुरू केलं, तुम्ही जर स्वतःच्या मालाची किंमत कमी करणं सुरू केलं, तर कुठून शेतकऱ्यांचे दिवस येणार आहेत? जोपर्यंत शेतकरी पुढं पाऊल टाकत नाही ना, तोपर्यंत मी जरी म्हातारा झालो ना तरी शेतकऱ्यांचे दिवस येणार नाहीत. आणि असं करून तुम्ही शेतकऱ्यांच्या दिवसाची वाट बघतात, तर सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव हो, प्रत्येक शेतकरी जर कुठं ना कुठं पुढं जाताना दिसला ना तर त्यांचे पाय ओढले जाते मालक. तर एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये हे दुष्परिणाम आहे ना आपल्यालाच बघायला मिळतात. ही गोष्ट लक्षात घ्या, थोडंसं डोक्याने विचार करा. आणि हे लोक कुठं चाललेले आहेत? हे व्यापारी लोक शेतकऱ्यांचा माल घेऊन कुठं चाललेले आहेत? आता अंबानीला जाऊन खेटलेले ते लोक. इतकं मला कोणावरती टीका करायची नाही, मी कोणाचंच पर्सनली तुम्हाला नाव सांगणार नाही. पण मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी बघा, प्रत्येक ठिकाणी दलाली, प्रत्येक ठिकाणी व्यापार भानगडी, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन हे लोक पुढे गेलेले आहेत. पण शेतकरी जो जगाचा पोषण नाही ना, स्वतःच्या मालातून काबाड कष्ट करून रात्रंदिवस एक केली त्या शेतकऱ्याने, आणि माल पिकून ज्यावेळेस मंडीमध्ये नेतो ना त्या टायमाला कवडीच्या डाबात. काल परवा दिवसाच व्हिडिओ तुम्ही बघा, कांद्याला 2 रुपये भाव लागला. तुम्हाला सांगितलं मागे व्हिडिओमध्ये, ट्रॅक्टर घातला ते बिचारे शेतकऱ्यांनी कांद्यावर, काय करणार आहे तुम्ही सांगा? त्याला नालीत दाबायला त्याला जनावरांपुढे सुद्धा टाकायची इच्छा नाही झाली त्या कांद्याची. आणि काय करणार? इतकं सगळे काबाड कष्ट करून खत पाणी बाकीच्या सगळ्या भानगडी करायच्या, आणि अक्षरशः मार्केटच्या मंडीमध्ये नेऊन ज्या ठिकाणी तिथं ट्रॅक्टर घालतो कांद्यावर. आणि त्याच्यापेक्षा पण बेकार गोष्ट तर तावं होती, ज्या टायमाला शेतकरी कांद्यावरती ट्रॅक्टर घालत असतो आणि बाकीचे शेतकरी त्या ट्रॅक्टरचा व्हिडिओ काढत असतात आणि म्हणतात अरे यार चलो द्या म्हणतात.
तर या गोष्टीमुळं मालक शेतकऱ्यांचे दिवस येऊ शकत नाही. तुम्ही जर असं केलं ना तर इथून पुढे सुद्धा मी म्हातारपर्यंत तर भाऊ विचारच सोडून द्या तुम्ही शेतकऱ्यांचे दिवस येणार म्हणून. मित्रांनो, आपल्या या व्हिडिओचा केंद्रबिंदू जर तुम्हाला हे समजलं म्हणजे तुम्हाला मी केलेली सगळी मेहनत समजली, माझा हा संपूर्ण व्हिडिओ समजला. शेतकऱ्यांची अपेक्षा मागणी या दोनच गोष्टी आहेत ज्या गोष्टीमुळे शेतकरी आज जगापेक्षा पाठीमागे चाललेला आहे आणि जगांना शेतकऱ्यांची किंमत शून्य आहे. मित्रांनो, अपेक्षा मागणी या कलियुगामध्ये, या आधुनिक युगामध्ये शेतकऱ्यांकडून अपेक्षा आणि मागणी या दोन शब्दांचा उच्चार करणंच मात्र चुकीचं आहे. मित्रांनो, हे बघा, तुम्हाला मी आधी भरपूर सगळ्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे, पण तुम्हाला परत एकदा सांगू शकतो, शेतकऱ्यांनी कोणाकडून अपेक्षा करणं आणि शेतकऱ्यांची मागणी ही पूर्ण होईल अशी पण अपेक्षा करणं, या दोन्हीही अपेक्षा या ठिकाणी चुकीच्या आहेत. आता शेतकऱ्यांनी करायचं काय असा तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न मला प्रत्येक शेतकरी विचारतील हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर. मित्रांनो, पण विचारा, प्रतिक्रिया द्या, काहीतरी द्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगितलं ना. आता तुम्ही बघा, अपेक्षा म्हणजे विषय काय धोरण आहे की शेतकऱ्यांनी अपेक्षा करणं का सोडून द्यायचं. तुम्हाला सांगतो मित्रांनो, सलाम आहे माझा त्या शेतकरी मित्रांना, सलाम आहे आपल्या त्या शेतकऱ्यांना सगळ्या जे शेतकरी शेतीला जोड व्यवसाय करतात. हो, गाय म्हशी पाळून आबाद आहेत मित्रांनो, मस्तपैकी दूध डेअरीमध्ये घालतात, टेन्शनच नाही. 40, 45, 50 लिटर, 100 लिटर, 1 क्विंटल, 1.5 क्विंटल, 2 क्विंटल टार्गेट आहे त्यांचं. 40, 50, 30, 20, 25, 10, 5 म्हशी आहेत त्यांच्याकडं. जर्शा गेल्या आहेत मित्रांनो, 15-20 प्रकारच्या जर्शा गावड्या आहेत त्यांच्याकडं. शेतीला जोड व्यवसाय केलेला आहे, काहीतरी गिरण वगैरे चालवली आहे, किंवा तेल घाणं मशीन जोडलेलं आहे, किंवा ट्रॅक्टर वगैरे घेतलेला आहे, किंवा म्हणजे काही जरी भानगड आहे जी शेतीला जोड व्यवसाय ते करत आहेत आणि त्यांच्या रोजच्या गरजा ते पूर्ण करत आहेत. कोणाच्या बापाची अपेक्षा नाही, कोणाच्या माईची अपेक्षा नाही, कोणत्याच गोष्टीत त्यांना पडायचं नाही. अशा शेतकऱ्यांना मित्रांनो मी परत एकदा सलाम करतो आणि अशा शेतकऱ्यांचं आपण काहीतरी या ठिकाणी बूड घेतलं पाहिजे, काहीतरी नळ घेतला पाहिजे. तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला का महत्त्वाची सांगतो, आधुनिक युगामध्ये कोणाच्याच बापाला शेतकऱ्यांचं काही वांग घेणं देणं नाही. शेतकऱ्यांनी स्वतःच्या पायावरती उभा राहणं ही काळाची गरज झालेली आहे. जोपर्यंत शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहत नाही, जोपर्यंत शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या मजबूत होत नाही ना, त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळणं अपेक्षा सोडून द्या, त्यांच्या मुलांना नोकरी मिळणं अपेक्षा सोडून द्या, त्यांच्या मुलांना चांगला व्यवसाय करण्यासाठी या ठिकाणी भानगड या ठिकाणी काही सवलती मिळणं अपेक्षा सोडून द्या. कोणत्याच प्रकारची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही जोपर्यंत तुमच्याकडे स्वतःची काहीतरी आर्थिकदृष्ट्या एक प्रकारची चांगली तुमच्याकडे भिंत उभा होत नाही. आणि हे कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही आपल्या शेतीला काहीतरी जोड व्यवसाय करता, त्यातून तुम्हाला 4 पैसे दर महिन्याला, दर दिवसाला मिळत आहेत आणि या पैशांना जमा करून तुम्ही साठवणूक करून एक चांगल्या प्रकारची अमाऊंट रेडी केलेली आहे. तिथून पुढे शेतकऱ्यांचं भविष्य तो शेतकरी स्वतः ठरवू शकतो, तो कोणाच्या बापाच्याही भरोश्यावर बसत नाही. तर ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आता हा आपल्या व्हिडिओचा केंद्रबिंदू आहे असं समजून चालायचं. आणि ही गोष्ट जर तुमच्या डोक्यात आली तर इथून पुढं तुम्ही व्हिडिओमधली प्रत्येक शब्द अनुभव कराल आणि इथून पुढं तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण समजणार आहे. तर मित्रांनो, हे बघा, सुरुवात झालेली आहे आपल्या या ठिकाणी त्या विश्लेषणाला, त्या धोरणाला, ज्या धोरणामुळे आता हे तुम्हाला समजणार आहे की जगामध्ये शेतकऱ्याची किंमत शून्य का होत चाललेली आहे आणि दिवसांदिवस शेतकरी गरीब कॅटेगरीमध्ये का जातो आहे. म्हणजे गरीब जास्तच गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत खूपच श्रीमंत होत चाललेला आहे. हे तुम्ही माझ्याच नाही तर भरपूर सगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. पण आज आपण या गोष्टीचं विश्लेषणच करून घेऊ का नेमकं असं भानगड होऊ कशामुळे राहिली. शेतकरी एवढा सगळा माल पिकवून सुद्धा शेतकऱ्यांचं या ठिकाणी गरीबकडे वळण्याचं प्रमाण वाढत का चाललेलं आहे. शेतकऱ्यांकडे ज्या टायमाला शेतकऱ्यांकडे मागच्या टायमाला 2 लाखाचा माल व्हायचा, आज तोच 5 लाखाचा होतोय, पण तरी सुद्धा शेतकऱ्यांकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. तर याच्या मागचं मेन कारण काय ना, लगेच आपण समजून घेऊ. आता तुम्ही व्हिडिओमध्ये इथपर्यंत आलाच असाल तर व्हिडिओचा पुढचा मुद्दा सुद्धा तुमची ऐकण्याची इच्छा झालीच असेल तर तुम्ही लगेच ऐकून घ्या. पुढचा मुद्दा आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा, शेतकऱ्याच्या स्वतःच्या भविष्याचा. शेतकरी मित्रांनो, शेतकरी स्वतःचा काबाड कष्ट करून पिकवलेला माल ज्या व्यापाऱ्याला देतो त्याचा मुलगा खाजगी शाळेत, शेतकऱ्याचा स्वतःचा मुलगा गव्हर्नमेंट शाळेत, पडक्या शाळेत. शेतकरी आपला भाजीपाला विकून ज्या मंडीमध्ये नेतो त्या मंडीचा जो मंडीदार असतो त्याचा मुलगा खाजगी शाळेत, शेतकऱ्याचा स्वतःचा मुलगा पडक्या शाळेत. शेतकरी आपली जमिनी ज्या जमीनदाराला विकतो किंवा जो जमीनदार शेतकऱ्याकडून त्यांच्या जमिनी विकत घेतो अशांचा मुलगा खाजगी शाळेमध्ये, चांगल्या मोठ्या शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, बजेटमध्ये, हायस्कूलमध्ये, आणि शेतकऱ्यांचा मुलगा पडक्या शाळेत. पडक्या म्हणजेच धरून चालू तुम्ही आता XYZ जे काय असेल. आता मित्रांनो, हे जे सिस्टम बनवलं, शेतकरी मोठी शाळा अफोर्ड करू शकत नाही ना, मला कसं काय करीन तो. तिथं 1 लाख रुपये द्यावं लागतात एका वर्षाला आणि इथं गव्हर्नमेंट शाळेमध्ये तर फुकट आहे. फक्त ते थोडं घटक चाचणी वगैरे काही जे असतात ते थोडंसं खेळबिळी जानेवारीमध्ये असतात त्याचे 1000-500 रुपये वेगळा विषय राहिला, पण बाकीचा विषय तर फुकट आहेत ना. पण मग कसं असतं माहिती का, हे विषय काय, सिस्टम कसं बनवलेलं आहे, तुम्ही जर पैसा खर्च केला शिक्षणासाठी तर तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतील, तुम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल, मुलगा चांगला शिकेल आणि त्याची प्रगतीसुद्धा होईल. पण तुम्ही जर फुकट शिक्षण करत असताल ना मुलाची, तर तुम्हाला सगळ्यात अगोदरमध्ये शाळाच व्यवस्थित राहणार नाही, तिथलचे मास्तर लोकसुद्धा वेळेवर येणार नाहीत, तुम्हाला वेळेवरती शिकवणार नाहीत. तुम्हाला वेळेवरती शिकवल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करताना तुमचं मागेपुढं होईल, तुम्हाला त्या टाईममध्ये जमणार नाही आणि तुमचं क्षेत्र हुकून जाईल, तुमचं नोकरी लागणार नाही, तुम्हाला चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळणार नाही. आणि हे सगळं झाल्यामुळे तुम्ही शेवटी काय करताल, शेती करताल ना मालक.
तर मग अशा प्रकारचं हे जे सिस्टम आहे हे सिस्टम बनवलेलंच असं आहे की शेतकऱ्यांची मुलं शाळेत तर गेली पाहिजे, शिक्षण तर घेतलं पाहिजे, पण त्यांनी नोकरी नाही केली पाहिजे, त्यांनी काही चांगल्या प्रकारचा व्यवसाय नाही केला पाहिजे. पण मित्रांनो, ते ज्ञान तिथून जरी चुकलं असलं ना तुम्हाला, तर आपल्या या यूट्यूब चॅनलमधून तुम्हाला ते सगळ्या प्रकारचं ज्ञान देण्याचं काम तुमचा भाऊ करत आहे. मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. शेतकऱ्यांचा पुढाकार हाच माझा व्हिडिओचा मेन हेतू असतो. प्रत्येक टायमाला शेतकऱ्यांचा पुढाकार आपण व्हिडिओमध्ये सांगत असतो आणि इथून पुढे सुद्धा मित्रांनो आपल्याला शेतकरी दृष्टीने बळकट करायचे आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या त्यांच्या जीवनशैलीचा भाग स्पष्ट करायचा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा शिक्षणाने जरी नाही तरी मनाने आणि डोक्याच्या विचाराने, बुद्धिमत्तेने पुढे गेला पाहिजे आणि एक दिवस शेतकऱ्यांच्या पाडक्या झाडक्या मातीच्या घराला चांगल्या प्रकारच्या बंगल्यामध्ये तब्दील केलं पाहिजे. इथून पुढचं भविष्य आपल्याला असं करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तयार व्हा इथून पुढच्या प्रवासाला, इथून पुढच्या टप्प्याला आणि व्हिडिओमधल्या पुढच्या मुद्द्याला. चला मंडळी, इथून पुढच्या आपल्या शेतकऱ्यांच्या भविष्यामध्ये, शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये, शेतकऱ्यांच्या संघर्षामध्ये, शेतकऱ्यांच्या कष्टामध्ये तुमचा मित्र तुमच्यासोबत आहे. कंटिन्यूसाठी तुमचं हे चॅनल तुमच्यासोबत आहे, तुमच्याच हक्काचे चॅनल आहे आणि इथून पुढे मित्रांनो कंटिन्यू आपण सगळे सोबत राहणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुद्द्यावरती या ठिकाणी प्रकाश टाकून त्या मुद्द्याचं विश्लेषण करणार आहोत. शेतकऱ्यांना पुढे नेण्यासाठी या ठिकाणी आपण चालना देणार आहोत. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एखाद्या अशाच चांगल्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, निवांत राहा, आनंदात राहा. जय हिंद, जय शेतकरी.